हे गाईस, तर आपण आज 30च्या निमित्ताने पोपटी लावत आहोत. आणि चला तर मग बघूया आपण पोपटी कशी लावणार आहोत. आज आमचे भाऊ पोपटी लावत आहेत, आम्ही सर्व बघत आहोत आणि खाणार आहोत. तर आम्ही 2 तेलाचे डबे घेतलेले आहेत आणि केलीच्या पानांमध्ये थराचे थर लावत आहोत. चिकन घेतलेलं आहे, जवळजवळ 4.5 किलो चिकन घेतलेलं आहे. आणि शेंगा, तुरीच्या शेंगा, वालाची शेंग, मठाच्या शेंगा आणि चवलीच्या शेंगसुद्धा आम्ही एवढ्या साऱ्या शेंगा घेऊन मिक्स करून त्यामध्ये टाकत आहोत. आणि चला तर मग थरावर थर लावून आपण लास्टला मामुटाचा पाला टाकणार आहोत, जेणेकरून त्याची टेस्ट खूप चांगली येते. आणि मग तर लास्टला शेवटी अंडी टाकणार आहोत, जेणेकरून ती आपण जेव्हा चिकन भरतो तेव्हा, चिकन शेंगा भरतो तेव्हा ते आपण दाबतो तेव्हा अंडी फुटणार नाहीत. मग अंडी ही शेवटला टाकायची आहेत. आणि मग आम्ही 2 डबे भरलेले आहेत. चला तर मग ते डबे नेऊन आपण अशी आग लावणार आहोत. आणि अशा पद्धतीचं आम्ही शेतामध्ये हे असं केलेलं आहे. त्यामध्ये आपण खूप सारी झावळ्या जे झाडाच्या असतात, झावळ्या, पाला, पाचोळा सर्व मिक्स करून आम्ही ते ठेवणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने हे केलेलं आहे. आम्ही शेतामध्ये खड्डा खणलेला आहे आणि केलेला आहे. तर अशा पद्धतीने करून आपण 2 डबे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आणि आजूबाजूला सर्व पालापाचोळा ठेवलेला आहे, झावळ्या लावल्यात आणि आता आग लावत आहोत. आता मग चला तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया की आपली पोपटी कशी झालेली.